नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गुंजाळ हायटेक फार्मा नर्सरी संचालक बाळासाहेब गुंजाळ. खरं तर गेल्या 15 वर्षापासून आपण पेरू शेती करतोय आणि पेरू शेती करत असताना आपल्याला वेगवेगळ्या वाहनांचा माहिती असणं फार गरजेचं असतं. आणि आपण शेती करत असताना शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून आपण नर्सरी व्यवसाय करतोय आणि नर्सरी व्यवसाय करत असताना आपल्याला त्या वाहनांची माहिती असणं फार गरजेचं असतं की कोणते वाहन बाजारपेठेत चालतात, कोणत्या वाहनांना चांगली मागणी आहे आणि भविष्यामध्ये कोणते जे काय जाती आहेत त्या बाजारपेठेमध्ये चालू शकतात. आज आपण पेरूच्या वेगवेगळ्या जातीविषयीची थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्या समोर एक 5-6 प्रकारच्या व्हरायटी आहेत की ज्या बाजारपेठेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चालतात आणि त्याचं चांगलं उत्पन्न भेटत असतं. आपण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जे काही पेरू पाहिजो तो लखनौ 49 असायचा, इलाहाबाद सफेदा, आणखी हिसार सफेदा, अशा वेगवेगळ्या व्हरायटी होत्या. परंतु कालांतराने जसा काळ बदलत गेला तस तसं बाजारपेठेची मागणी बदलत गेली, तसं नवीन नवीन व्हरायटी बाजारपेठेमध्ये आला. आज आपल्याकडे जे काय लखनौ 49 रोप आहे हे अशा पद्धतीचं रोप आपण या ठिकाणी पाहू शकतोय. अशा पद्धतीचं रोप आहे आणि ह्या रोपाला शासकीय मान्यता आहे, म्हणजे शासकीय नर्सरीमधून आपल्याला अशा पद्धतीचे रोपे उपलब्ध होत असतात. परंतु हे पेरू खाण्यासाठी खूप गोड असतात, चांगले असतात, परंतु याची टिपिंग क्वालिटी ही अतिशय कमी असते. त्याच्यामुळं याला बाजारपेठेमध्ये टिकाव धरणं शक्य झालं नाही आणि नंतरच्या कालावधीमध्ये हा पेरू मागं पडला. आणि जसा जसा काळ लोटत गेला तसा नवीन व्हरायटी आपल्या बाजारपेठेमध्ये होत गेला. पण नंतरच्या काळामध्ये एक अशी व्हरायटी बाजारपेठेमध्ये आली का जिने खूप मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न दिलं आणि खूप मोठ्या कमी कालावधीमध्ये खूप मोठं नाव केलं आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलं आर्थिक स्थैर्य निर्माण झालं आणि मधल्या काळात बाजाराची पडझडही झाली. परंतु आजही ती व्हरायटी बाजारपेठेमध्ये अतिशय तग धरून आहे, चांगलं उत्पन्न देत आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकरी विकास करत आहे. त्यानंतर ही जी काही व्हरायटी आली ती तैवान पिंक. आता हे तैवान पिंकचं रोप आहे आणि हे रोप तयार करण्यासाठी साधारणतः आपल्याला 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागत असतो आणि याची जे कलम पद्धती आहे ही साधारणतः क्लोन पद्धतीने म्हणजे काडीपासून याचं रोप तयार केलं जातं आणि याचं उत्पन्न सुद्धा अतिशय कमी दिवसामध्ये होतं. म्हणजे अगदी 6 महिन्यापासून आपण बाग धरू शकतो आणि याचा कालावधी बाजारपेठेमध्ये टिकण्याचा एक 6 ते 7 दिवस फळ खराब होत नाही आणि निघण्यासाठी 6 ते 7 महिने लागत असतात. परंतु बाजारपेठेमध्ये सगळ्यात जास्त चाललेली आणि सगळ्यात जास्त मागणी असलेली व्हरायटी म्हणजे तैवान पिंक. नंतरच्या काळामध्ये आणखी एक व्हरायटी आली, तिने सुद्धा बाजारपेठेमध्ये चांगला जम बसवला, परंतु ती बाजारपेठेमध्ये किती दिवस टिकली याचं महत्त्व कमी झालं आणि ही जी काही रेड डायमंड आहे ही व्हरायटी आहे. हिचा फळ अतिशय चांगलं, गोड आणि चवीला खूप चांगलं आहे. परंतु हिची एक थोडीशी अशी अडचण आहे की ज्यावेळेस आपण उन्हाळी बहार धरतो त्यावेळेस मला याच्यामध्ये कळी भरपूर मोठ्या प्रमाणात लागते, परंतु हिची गळ खूप मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणजे ज्यावेळेस टेम्परेचर तुमचं 30-32च्या पुढे जात असतं त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात टेम्परेचर वाढलं तर याची गळ होऊन जाते आणि फळं अक्षरशः पूर्णपणे गळून जातात. परंतु हिचा जर पावसाळी बहार धरला तर निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न भेटतं आणि त्याच्या माध्यमातून शेतकरी चांगले पैसे कमवू शकतो. कारण हिला बाजारपेठ सुद्धा खूप चांगली आहे. अगदी 100+, 125+, 150+ किलोनी हा पेरू विकतो आणि त्याच्यातून माध्यमातून चांगलं उत्पन्न भेटत असतं. त्याच्यानंतर याला थोडीशी अपडेटेड व्हरायटी म्हणजे ही व्हरायटी जी काय रेड डायमंड ही गोल व्हरायटी आहे आणि नंतरच्या काळामध्ये त्याला थोडी अपडेट करणारी व्हरायटी आली ती म्हणजे रेड डायमंड 1. आता ही रेड डायमंड 1चं रोप आहे आणि हे रोप सुद्धा साधारणतः भेटकलमचं असतं आणि 3 ते 4 महिन्यामध्ये हे रोप तयार होत असतं आणि याची जे काय फळाची साईज असते ती थोडीशी लंब गोलाकार असते आणि कलर आतमध्ये लाल असतो आणि हा बाजारपेठेमध्ये खूप आता चालतोय आणि बाजारपेठे मागणी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची आहे. आणि अशा पद्धतीचं जर रोप असेल तर शेतकऱ्यांना मिळणारं जे काय झाड असेल ते सुद्धा खूप चांगलं आणि सुदृढ पद्धतीचं असतं. याचा कालावधी सुद्धा तसाच पद्धती आहे, 5-6 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येतं आणि 4-5 दिवस याची किपिंग क्वालिटी आहे. ही सुद्धा बाजारपेठेमध्ये खूप चांगली चालणारी व्हरायटी आहे. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये एक थायलंड बेस व्हरायटी आली का तिला सुद्धा नंतरच्या काळामध्ये आपल्याला नवीन एक व्हरायटी पाहायला भेटली म्हणजे ब्लॅक डायमंड. आता हे झाड जर आपण पूर्णपणे पाहिलं तर अतिशय पूर्ण काळे म्हणजे पानं काळे आहेत, त्याचे फांदे सुद्धा थोडे थोडे काळे आहेत. परंतु बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड केली नाही, परंतु काही शेतकरी लावण्याची इच्छा आहे परंतु त्याच्याविषयीची विस्तृत स्वरूपाची माहिती नाही. बाजारपेठेमध्ये चलन का नाही, याची किपिंग क्वालिटी कशी आहे, परंतु शेतकरी मागतायत त्यामुळं हे रोप आपल्याकडे उपलब्ध असतं. परंतु याची लागवड साधारणतः आपण पाहिलं अंतर 10x5 वरती लागवड आहे. फळाची साईज 300-400 ग्रॅम पर्यंत असते आणि हे रोप सुद्धा खूप चांगलं आहे आणि याचं फळ सुद्धा खूर चांगलं आहे. ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्यांनी आपल्या गुंजाळ हायटेक फार्मा नर्सरी संपर्क साधावा. आणि यानंतर गेल्या 4-5 महिन्यापासून एक नवीन व्हरायटी बाजारपेठेमध्ये पुन्हा ट्रेंड करते ती म्हणजे रेड किंग. आता ही रेड किंग व्हरायटी थायलंड बेसच व्हरायटी आहे आणि तिचं फळ खूप सुंदर आहे, खायला चांगला आहे. त्यातला आतला जो काही गर आहे तो सुद्धा अतिशय कमी प्रमाणात आहे आणि तिची किपिंग क्वालिटी चांगली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही रेड डायमंडमध्ये प्रॉब्लेम होता की उन्हाळ्यामध्ये सेटिंग होत नाही, याची मात्र
40-42 अंश सेल्सिअस पर्यंत खूप चांगल्या पद्धतीने सेटिंग होत असते. आणि अशी पद्धतीने सेटिंग झाली तर निश्चितपणे त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि उन्हाळी बारीसाठी हा वाण आपला उपलब्ध होऊ शकतो. आता हे जर रोप पाहिजे झालं साधारणतः तितक्याच वयाचं 3 ते 4 महिन्याचं वयाचं असतं भेट कलमचं. आणि चालू होण्याचा कालावधी सेम रेड डायमंड, तैवान पिंक आणि त्याच पद्धतीचा आहे. म्हणून अशा पद्धतीची वेगवेगळी व्हरायटी आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहे. ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्यांनी आपल्या गुंजाळ हायटेक फार्मा नर्सरीचा संपर्क साधावा. आपल्याकडे काही पिकांचे डेमो प्लॉट सुद्धा आहे, तैवान पिंक असेल किंवा इतर पिकांचे डेमो प्लॉट आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना आपण माहिती देत असतो. आणि ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली असेल त्यांना सुद्धा आपण फोनच्या माध्यमातून जी काय माहिती आहे ती देत असतो. म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.